उद्याचा शुक्रवार माता लक्ष्मी देवीच्या आशीर्वादाने या राशींसाठी घेऊन येणार सर्वात मोठी खुशखबरी. मित्रांनो, आजच्या दिवशी तुमच्यासाठी तयार केलेल्या विशेष राशीभविष्याच्या प्रवासाला सुरुवात करूया. दररोज आकाशातील ग्रहांची हालचाल आपल्या जीवनातील घटना, मन, स्थिती आणि नशिबाच्या दिशेस निरनिराळ्या प्रकारे आकार देत आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. असते. पण आजचा दिवस काही राशींसाठी विलक्षण शुभ आणि अनुकूलतेचा संदेश घेऊन उगवला आहे. लक्ष्मीदेवीची करुणा ज्या 6 राशींवर विशेषतेने बरसणार आहे, त्यांच्यावर नशिबाची दारे अधिक रुंद उघडतील. काहींना अचानक धनप्राप्तीची शक्यता असणार आहे, तर काहींसाठी पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून अप्रत्याशित लाभ मिळू शकतो. काही घरे आज शुभ बातम्यांनी आनंदाने उजळतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी दीर्घकाळापासून वाट पाहत असलेले यश आज हाताशी येण्याच्या मार्गावर आहेत. कोर्टात चालणाऱ्या किचकट आणि ताणतणावाच्या केसेसही आज सुरळीतपणे मार्गी लागू शकतात. विमा पॉलिसी, बचत योजना किंवा गुंतवणुकीच्या बाबतीतही काहींना समाधानकारक लाभ मिळत असल्याचे दिसून येईल. विवाहात अडथळे येत असतील तर त्यावरही समाधानकारक तोडगा सापडण्याची आणि योग्य जुळणी होण्याची शक्यता जोरात आहे. बेरोजगार तरुणांना नोकरीच्या संधी अनेक दिशांनी उपलब्ध होऊ शकतात आणि त्या संधींचा उत्तम फायदा घेऊन ते स्वतःला सिद्धी करतील. शरीराची प्रकृतीही अनुकूल राहील. एकूणच काही राशींसाठी हा दिवस समाधान, यश आणि आनंदाने भरलेला जाणार आहे. इतरांसाठीही दिवस साधारण शांत, दिलासादायक आणि स्थिरतेचा असेल. आता सर्व राशींवर आजचा दिवस कसा प्रभाव टाकणार आहे, याचा विस्तृत आढावा घेऊया. मेष राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने फारच स्थिर आणि समाधानदायी राहणार आहे. शरीरात स्फूर्ती वाढेल आणि आजूबाजूचे लोक तुमचे मनोबल उंचावतील. व्यापार करणाऱ्यांसाठीही काही चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात, ज्या फायद्याच्या ठरतील. व्यवसायाला नव्या पातळीवर नेण्यासारखी एखादी संधी मिळणेही शक्य आहे. मात्र कुटुंबातील सदस्यांमध्ये पैशांबाबत काही गैरसमज किंवा छोटा वाद उद्भवू शकतो. आर्थिक बाबींबाबत स्पष्ट बोलणे, पारदर्शकपणा ठेवल्याने परिस्थिती सांभाळता येईल. प्रेमसंबंधात आज जास्त भावनावश न होता संभाषणाचे भान राखणे आवश्यक आहे. तुमच्या कामाच्या क्षेत्रात आज प्रगतीचे सूचक बदल दिसतील. स्वतःसाठी वेळ काढण्याची इच्छा असतानाही अचानक ऑफिसमधील एखाद्या कामामुळे तो बेत हुकू शकतो. जोडीदाराशी एखादी गोष्ट सांगितल्याने थोडासा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, पण ती परिस्थिती समजावून सोडवता येईल. वृषभ राशीतील व्यक्तींना दीर्घ काळापासून त्रास देणाऱ्या आजारातून आराम मिळेल. आज कुटुंबातील कोणाला सोबत घेऊन बाहेर फिरायला जाण्याचा मनसुबा असेल, पण त्यामुळे पैशांचा थोडा जास्त खर्च होऊ शकतो. भावंडांच्या आयुष्यात येणाऱ्या आनंददायी बदलामुळे तुम्हाला खूप समाधान मिळेल. विशेषतः बहिणीच्या विवाहाची बातमी मिळाल्यास मन उत्साहाने भरून येईल, तरीही तिच्यापासून दूर जाण्याची भावना मनाला क्षणभर हळवी करेल. मैत्रीतील नात्यांमध्ये आज थोडीशी काळजी घेणे आवश्यक आहे. छोटासा गैरसमज मैत्रीवर परिणाम करू शकतो. कामाच्या जागी आज अचानक तपासणी किंवा पाहणी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही केलेल्या कामाची शिस्तबद्धता महत्त्वाची ठरेल. व्यापारी लोक व्यवसायामध्ये नव्या दिशांचा किंवा नव्या क्षेत्रातील संधींचा शोध घेण्याचा विचार करू शकतात. आज तुम्हाला आपल्या मनःशांतीसाठी गर्दीपासून दूर जाऊन एखाद्या शांत स्थळी वेळ घालवण्याची इच्छा होईल. मात्र तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या नात्यात एखाद्याच्या हस्तक्षेपामुळे किरकोळ तणाव निर्माण होऊ शकतो. मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज मानसिक आणि शारीरिक संतुलन राखण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
मन प्रसन्न ठेवण्यासाठी आध्यात्मिक विचारांचा आधार घ्या. दिवसभरात पैशांची ये-जा होईल, पण दिवसाच्या शेवटी तुम्हाला बचत करण्यास यश मिळेल. आजचा दिवस लाभदायी असला तरी विश्वासू वाटणारी एखादी व्यक्ती तुम्हाला निराश करू शकते. आपल्या प्रेयसीपासून दूर राहावे लागल्याने मनाला त्रास होऊ शकतो. नवीन उपक्रम किंवा उद्योगासाठी आजचा दिवस प्रेरणादायी आहे आणि तुम्हाला उत्तम परतावा मिळण्याची शक्यता आहे. घरातील कामे पूर्ण केल्यानंतर महिलांना आरामात बसून एखादा सिनेमा पाहण्याची संधी मिळू शकते. शेजारी किंवा बाहेरचे लोक तुमच्या वैवाहिक नात्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात. पण तुमच्यातील प्रेम आणि विश्वास मजबूत असल्याने ते निष्फळ ठरतील. कर्क राशीतील जातकांसाठी कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून थोडे दडपण येऊ शकते आणि घरातील वातावरणातही काही खटके उडू शकतात, ज्यामुळे तणाव वाढू शकतो. आज मेहनतीने उत्पन्न वाढवण्याचे काही नवे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. दिवसाच्या उत्तरार्धात आनंदाची एखादी बातमी मिळेल आणि घरात उत्साह निर्माण होईल. तुमच्या जोडीदाराचे निस्सीम प्रेम आणि त्यांची साथ आज तुमचे मन प्रसन्न करील. आर्थिक स्थिती आज ठाम आणि समाधानकारक असेल. तुम्हाला स्वतःसाठी वेळही मिळेल आणि त्या वेळेत तुम्ही व्यायाम, खेळ किंवा अन्य आवडीच्या गोष्टी करू शकता. सकाळी मिळालेली एखादी छोटी भेट किंवा बातमी तुमचा संपूर्ण दिवस सुंदर बनवेल. सिंह राशीच्या लोकांसाठी आज संयम आणि स्थिरता अत्यंत गरजेची आहे. नवीन करार आकर्षक वाटला तरी अपेक्षित नफा तितका मिळणार नाही, त्यामुळे घाईत निर्णय घेणे टाळावे. पैशांची गुंतवणूक करताना विशेष सावधगिरी गरजेची आहे. रोजच्या धकाधकीतून थोडा विरंगुळा मिळावा म्हणून मित्रांसोबत बाहेर जाणे फायद्याचे ठरेल. प्रेमसंबंधात स्वप्नवत क्षण प्रत्यक्षात साकार होण्याची शक्यता आहे. एखादा नवीन प्रकल्प हाती घेण्यापूर्वी त्याचे नीट मूल्यमापन करणे आवश्यक आहे. आज वृद्ध व्यक्तींना जुने मित्र भेटण्याची संधी मिळू शकते. संध्याकाळी जोडीदारासोबत घालवलेला वेळ अतिशय सुखद असेल. कन्या राशीच्या जातकांना आज भूतकाळातील काही चुकीच्या निर्णयांची खंत जाणवू शकते आणि त्यामुळे मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो. मात्र या विचारात अडकून न राहता आज पैशांच्या कमाईचे नवे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. गुंतवणुकीत स्वयंपूर्ण विचार करून निर्णय घ्या. तुमच्या प्रेमभावनेस आज उत्तम प्रतिसाद मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता आणि चिकाटी तुम्हाला लाभदायी ठरेल. समस्यांपासून पळून जाता त्यांचा सामना करण्याचा प्रयत्न करा. आजच्या दिवसात प्रेमात प्रामाणिकता आणि भावनांची खोली जाणवेल. तुला राशीतील लोकांसाठी आज समाधानाचा, शांततेचा आणि आध्यात्मिकतेचा अनुभव घेऊन येईल. धार्मिक किंवा समाजकार्यासाठी पैसा खर्च केल्याने मनाला शांतता मिळेल. जुन्या ओळखीतील एखादी व्यक्ती अडचण निर्माण करू शकते. प्रेमसंबंधात थोडेसे अडथळे येतील, पण तुम्ही जोडीदाराला आनंदी ठेवू शकाल. कौशल्य वाढवण्यासाठी छोटा प्रशिक्षण वर्ग जॉईन करणे फायदेशीर ठरेल. दिवसात तुम्हाला स्वतःसाठी बराच मोकळा वेळ मिळेल आणि त्या वेळेत स्वतःला आनंद देणाऱ्या क्रिया तुम्ही करू शकाल. संध्याकाळी जोडीदारासोबत वेळ घालवल्यावर नात्याची जवळीक अधिक वाढेल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे. चांगल्या जीवनशैलीसाठी काही बदल करण्याची गरज जाणवेल. गुंतवणुकीसाठी परंपरागत योजना फायदेशीर ठरतील. भावंडांकडून अनपेक्षितपणे मिळणारी मदत मनाला दिलासा देईल. प्रेमसंबंधात अंतर सहन करणे कठीण जाईल. अनुभवी व्यावसायिकांशी बोलणे तुम्हाला भविष्यातील दिशा ठरवायला मदत करेल. दिवस तुमच्यातील कौशल्ये आणि क्षमता ओळखून देईल. मद्यप्राशन किंवा भारी जेवण केल्यास आरोग्य बिघडू शकते. धनु राशीच्या लोकांसाठी आज मूड बदलण्यासाठी एखाद्या कार्यक्रमात सहभागी होणे चांगले ठरेल. पालक तुमच्या अनावश्यक खर्चामुळे नाराज होतील. तुमची समजूतदार बोलणी आणि बुद्धिमत्ता लोकांना पटवण्यास मदत करेल.
प्रेमात शुद्ध भावना अनुभवता येतील. पैशांची स्थिती आज स्थिर राहील आणि कमाईची क्षमता वाढल्याचे जाणवेल. आज काही वेळ तुम्हाला स्वतःसाठी मिळेल. वैवाहिक आयुष्यात आजचा दिवस अत्यंत खास आणि वेगळा अनुभव देईल. मकर राशीमध्ये आज चिंता आणि तणावावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मानसिक शांततेसाठी धार्मिक कार्यात पैसे खर्च करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कुटुंबातील लोकांच्या अपेक्षा जास्त असल्याने ताण वाढू शकतो. प्रेमात काही निराशा येऊ शकते, तरीही प्रयत्न सोडू नका. कामाच्या ठिकाणी ज्याला तुम्ही विरोधक समजत होता तो खरा हितचिंतक निघेल. आज तुम्हाला एकांत आवडेल आणि घरातील कामांमध्ये वेळ घालवाल. जुन्या विषयांवर चर्चा करताना वाद वाढू शकतो. कुंभ राशीतील लोकांसाठी आरोग्याची थोडीशी अडचण महत्त्वाच्या कामात अडथळा आणू शकते. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती मजबूत होईल. काहीजण दागदागिने किंवा घरगुती वस्तू खरेदी करतील. प्रेमात मतभेद निर्माण होऊ शकतात. तुमच्या योजना इतरांना सांगणे टाळा. ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत वेळ घालवल्यावर तुम्हाला ते व्यर्थ गेल्यासारखे वाटेल. जोडीदाराच्या छोट्या खोटेपणामुळे नाराजी येऊ शकते. मीन राशीच्या जातकांसाठी आज निर्णय घेणे अवघड होईल आणि त्यामुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल. अनावश्यक खर्च, जोखीम असलेली गुंतवणूक आणि उधळपट्टी टाळावी. आर्थिक गोष्टी नातेवाईकांकडे सोपवणे चांगले. प्रेमसंबंधात छोट्या चुका करूनही धैर्य हरवू नका. ऑफिसमधील प्रलंबित कामे वेळीच पूर्ण करा. नवीन कल्पना आज अंमलात आणण्यासाठी योग्य वेळ आहे. तुमचे कोणतेही निर्णय घेताना जोडीदाराचे मत विचारल्यास नात्यात तणाव येऊ शकतो.